दुपारची ही गोष्ट आहे। राघू नावाच्या एका लहान बालकावर एका दुष्ट राक्षसाने हल्ला केला। हा राक्षस लहान मुलांना घाबरून त्यातून असुरी आनंद मिळवतो। तो बालक घाबरला आणि त्याने हिंदू रेव्हेंजर्सना मदतीची हाक मारली। त्या बिचाऱ्या लहान मुलाची हाक ऐकून त्यावेळी लगेचच हिंदू रेव्हेंजर्स तिकडे आले। त्यांच्या हातात विविध प्रकारच्या बंदुकी होत्या। हिंदू रेव्हेंजर्सची टीम लीडर गीताने तिच्या साथीदारांना त्या राक्षसाचा नायनाट करण्याचा आदेश दिला। नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी यांनी एकत्रितपणे त्या राक्षसावर आक्रमण केले। तो महाकाय राक्षस त्यांच्या समोर उभा राहून गर्जना करीत होता। त्या दुष्ट राक्षसाचा नाश झाला आणि त्याला जबाबदार होते आपले हिरोज हिंदू रेव्हेंजर्स। हिंदू रेव्हेंजर्सने मला वाचवले हे जाणून तो लहान बालक आनंदी झाला। त्याच्या चेहऱ्यावर हास्य आले। अशा प्रकारे हिंदू रेव्हेंजर्सनी म्हणजेच गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसीने दुष्टाचा नाश केला आणि पुढे सुद्धा ते असंच करतील।